नमस्कार, मी संदीप देसाई. या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. 5 ऑगस्टला राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी होते. त्याची जय्यत तयारी आता सुरू झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या सगळ्या तयारीवर बारीक आणि स्वतः जातीनं लक्ष ठेवून आहेत. कारण योगी आदित्यनाथ आणि राम जन्मभूमी आंदोलन यांचं एक वेगळं नातं आहे. नेमकं काय नातं आहे, त्या नात्याची कहाणी पाहणारा एक रिपोर्ट बघूया. हम एक केवल हिंदू देव ही नहीं है, इस राष्ट्र के अस्तित्व है. राम मर्यादा पुरुषोत्तम सूर्य शिरोमणि आज्ञाकारी. मंदिर था, मंदिर है और मंदिर रहेगा, इसमें कोई संदेह किसी को थोड़ा है. राम 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 राम. अयोध्या के लिए 500 वर्षों के बाद इस प्रकार का शुभ मुहूर्त देखने को मिला है. जय श्री राम. अलाहाबाद उच्च न्यायालयानं अयोध्येतील राम मंदिराच्या बाजूनं निकाल दिल्यानंतर योगी आदित्यनाथ भावुक झाले होते. त्यांना अश्रू अनावर झाले. त्यावेळचा हा फोटो आहे. अयोध्या आणि गोरक्षक पीठ यांच्यातल्या नात्याची ही कहाणी आहे. गोरक्षक पीठाच्या 3 पिढ्यांची त्यामागे तपश्चर्या. अयोध्येतील रामकथा अखंडित ठेवणाऱ्या इतिहासाची ही कहाणी आहे. केवळ श्रद्धेच्या विश्वासावर भव्य राम मंदिर उभारलं गेलं. आज आम्ही तुम्हाला या सगळ्या घटनाक्रमामागची कहाणी उलगडून दाखवणार आहोत. गोरक्षक पीठ आणि राम मंदिर आंदोलनाचं अनेक दशकांचं नातं आहे. देश आणि जगभरातील कोट्यवधी हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या त्या पवित्र स्थानासाठी गुरु शिष्य परंपरेतील तिघांनी तपश्चर्या केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे गुरु महंत दिग्विजयनाथ हे सुरुवातीच्या काळात राम मंदिर आंदोलनात सहभागी होते. शिवाय ते हिंदुत्ववादी राजकारणाचे पाठीराखे होते. श्री रामचंद्र कृपालु भज. 22 डिसेंबर 1949 साली अयोध्येतील बाबरी मशिदीत राममूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात महंत दिग्विजयनाथ यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचं बोललं जात आहे. महंत दिग्विजयनाथ यांच्या पश्चात गोरखनाथ पीठाचा वारसा महंत अवैद्यनाथ यांना मिळाला. अवैद्यनाथ यांनी गुरु दिग्विजयनाथांचा वारसा पुढे चालवला. डिसेंबर 1992च्या कारसेवेत अवैद्यनाथ यांनी राम मंदिर आंदोलनात प्रमुख भूमिका बजावली. ते 90चं दशक होतं. 1994 मध्ये महंत अवैद्यनाथ यांनी योगी आदित्यनाथांना गोरक्षक पीठाचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं. योगी आदित्यनाथ सुरुवातीपासूनच हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी महंत दिग्विजयनाथ आणि अवैद्यनाथ यांच्याप्रमाणे राम मंदिर आंदोलन पुढे नेण्याचा प्रयत्न केला. योगींनी त्यासाठी आपली एक वेगळी राजकीय विचारधारा निर्माण केली. 1998 मध्ये सर्वात कमी वयाचे खासदार होण्याचा मान त्यांनीच पटकावला. त्यांनी हिंदू युवा वाहिनीची स्थापना केली. हिंदू तरुणांमध्ये धार्मिक विचार रुजवण्याचं काम युवा वाहिनीमार्फत केलं जातं. अजय विष्णू हे मूळ नाव असलेले योगी आदित्यनाथ हे पुढच्या काळात राम मंदिर आंदोलनातले एक प्रमुख चेहरा बनले. जवळपास 70 वर्षांपूर्वी जप, तप आणि व्रतापासून सुरू झालेला राम मंदिर आंदोलनाचा प्रवास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खंडित होऊ दिला नाही. 1986 मध्ये राम जन्मभूमीची कुलप उघडण्यात आली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री वीर बहादूर सिंग यांनी महंत अवैद्यनाथांना अयोध्येत आणण्यासाठी खास विमान पाठवलं. महंत अवैद्यनाथ यांच्या उपस्थितीत राम जन्मभूमीची कुलप उघडण्यात आली. श्री रामचंद्र कृपालु भज मन. भारतात हजारो वर्षांपासून गुरु शिष्य परंपरा चालत आली आहे.
गुरुच्या पावलावर पाऊल टाकत शिष्य मार्गक्रमण करतो। त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी आपले गुरु दिग्विजयनाथ आणि अवैद्यनाथ यांचा वारसा पुढे नेत राम मंदिर आंदोलन थंड पडू दिलं नाही। गोरक्षक पीठाच्या 3 पिढ्यांनी या आंदोलनासाठी झोकून दिल्याची योगी आदित्यनाथांना जाणीव होती। अयोध्येतील राम मंदिर कोट्यवधी हिंदूंच्या केवळ श्रद्धेचा विषय नाही, तर तो जीवनाचा अविभाज्य भाग बनला। शनिकंदनं रघुनंद आनंद कंद कौशल चंद दशरथ नंदनं श्रीरामचंद्र। केवळ रामाचं नामस्मरण करून लोकांना आध्यात्मिक ऊर्जा मिळते आणि हीच रामनामाची खरी ताकद आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। योगी आदित्यनाथ गोरक्षपूरचं गोरखपीठ आणि त्याचबरोबर गोरक्षपीठ आणि त्याचबरोबर अयोध्येतलं राम मंदिर या तिघांचा अटूट नातं आहे। खरं तर ही कहाणी मोठी आहे, कारण राम जन्मभूमी आंदोलनाचा संघर्ष जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासूनच गोरक्षपीठाचा त्यामध्ये सहभाग आहे। दिग्विजयनाथ यांच्यापासून, गोरखपूरचे महंत दिग्विजयनाथ यांच्यापासून सुरू झालेला हा संघर्ष आता योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत येऊन संपलेला आहे। राम मंदिर आणि गोरक्षक पीठाचं नातं समजण्यासाठी आपल्याला आणखी खोलात जाऊन इतिहासाची पानं चाळावी लागतील। त्याची सुरुवात 1949 सालापासून होते। तेव्हा अयोध्येत आजच्या सारखं वातावरण नव्हतं। त्यावेळी अयोध्या शांत होती, तसंच बाबरी मशीद आपल्या जागी उभी होती। मात्र त्याच काळात हिंदू महासभेनं राम जन्मभूमी आंदोलन सुरू केलं होतं। त्यावेळी महंत दिग्विजयनाथ यांनी त्या कार्याचा विडा उचलला। योगी आदित्यनाथ के गुरु महंत दिग्विजयनाथ राम मंदिर आंदोलन के शुरुआती दिनों से ही जुड़े रहे। वो हमेशा से उग्र हिंदुत्व की राजनीति के समर्थक थे। कहा जाता है कि 22 दिसंबर 1949 की रात विवादित ढांचे में प्रभु श्री राम की मूर्ति प्रकट होने की कहानी से दिग्विजयनाथ का गहरा नाता है। दिग्विजयनाथ हे स्वातंत्र्य चळवळीपासून राजकारणात सक्रिय होते। चौरी चौरा आंदोलनात तुरुंगवास सुद्धा त्यांनी भोगला होता। पुढे महात्मा गांधींच्या विरोधानंतर दिग्विजयनाथ राम जन्मभूमी आंदोलनात सहभागी झाले। तेच दिग्विजयनाथ हे योगी आदित्यनाथांचे गुरु आहेत। ऐसे दिग्विजयनाथ से चले आ रहे, पहले चले रहा है, फिर अवैधनाथ चलाया, उसके बाद योगी आदित्यनाथ जो है इसमें मुख्यमंत्री है, वो तो पूरा चलाया ही रहा है और पूरा चलते आ ही रहे हैं। आप भी कई बार इस आंदोलन में गए होंगे, अयोध्या की चर्चा हुई होगी, क्या क्या आपने देखा, अपने तरीके से बताइए। तो कार से हम गए थे उस टाइम, मैं अवैधनाथ जी साथ में गए थे। उस टाइम पूरा रितंबर भी आई थी, वहाँ भारती भी आई थी। 22 डिसेंबर 1949 शांतनु गुप्ता यांनी योगी आदित्यनाथांवर लिहिलेल्या पुस्तकातही हा संदर्भ पाहायला मिळतो। 1949 मध्ये राम मंदिराचा मुद्दा पुढे नेण्यासाठी दिग्विजयनाथांनी अखिल भारतीय रामायण महासभेची साथ धरली। अखिल भारतीय रामायण महासभेनं अयोध्येत 9 दिवस रामचरितमानसचं पठण केलं आणि त्यामुळेच वादग्रस्त जागेत राममूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। 22 डिसेंबर रोजी वादग्रस्त जागेत मूर्ती ठेवताना दिग्विजयनाथांसोबत महंत राघवदास, अभिरामदास आणि दिगंबर आखाड्याचे रामचंद्र परमहंस उपस्थित होते। 22 दिसंबर की रात विवादित ढांचे में प्रभु श्री राम की मूर्ति प्रकट होने की खबर के बाद नाथ संप्रदाय के महंत दिग्विजयनाथ ने भीड़ जुटाने का अभियान छेड़ दिया। लेखक के जेफरलोट की किताब द हिंदू नेशनलिस्ट मूवमेंट एंड इंडियन पॉलिटिक्स में इस बात का ब्यौरा दर्ज है। द हिंदू नॅशनलिस्ट मूवमेंट अँड इंडियन पॉलिटिक्स पुस्तकातला हा अंश खूप महत्त्वाचा आहे।
सभांचं आयोजन करण्यात आलं होतं. टांगे आणि वाहनांवर लाऊडस्पीकर लावून यज्ञाच्या ठिकाणी येण्याचं लोकांना आवाहन करण्यात आलं. राम जन्मभूमी मुक्त करण्याचा दावा यावेळी करण्यात आला. हजारोंच्या संख्येनं लोक गोळा झाले. शहराबाहेरून सुद्धा लोक तिथं दाखल झाले. कार्यक्रमाच्या आयोजकांना वाहनांची व्यवस्था केली होती. 23 डिसेंबर 1949 मध्ये अयोध्येच्या पोलीस उपनिरीक्षकांच्या अंदाजानुसार 5 ते 6 हजार रामभक्त भजन करत घोषणा देत होते. 1949 पासून 2019 पर्यंत राम जन्मभूमी आंदोलनात गोरक्षक पीठाची भूमिका महत्त्वाची राहिली. योगी आदित्यनाथांचे गुरु दिग्विजयनाथ आणि त्यांच्या सहकार्यांनी पहिल्यांदाच अयोध्येतील वादग्रस्त ठिकाणाला राम जन्मभूमी म्हणून स्थापित करण्याचा प्रयत्न केला. अवैधनाथ के पांव को दबाते हुए योगी आदित्यनाथ, मैं उस वक्त उपस्थित था जो अवैधनाथ के एक पांव वो दबा रहे थे, मैं दबा रहा था. तो अवैधनाथ ने कहा, बेटा क्या मेरे जीवन राम जन्मभूमि बन जाएगा? तो योगी आदित्यनाथ और मेरे आंखों में आंसू आने लगा. हम दोनों भाइयों ने कहा, महाराज जी आपके चरणों की सौगंध है कि निश्चित अयोध्या में राम जन्मभूमि निर्माण हो जाएगा. ये योगी आदित्यनाथ भले ही उत्तर प्रदेश का मुख्यमंत्री हों, लेकिन अयोध्या के लिए तो वशिष्ठ के अवतार रूप में आया हुआ है. और जब वशिष्ठ की कोई भूमिका होती है तो अयोध्या में राम राज्याभिषेक बनता है और राम जन्मभूमि बन जाएगी. त्यावेळी उत्तर प्रदेश हा युनायटेड प्रदेश म्हणून ओळखला जात होता. गोविंद वल्लभ पंत त्याकाळी या भागाचे प्रमुख होते. दी हिंदू नॅशनलिस्ट मुवमेंट या पुस्तकात त्याचा संदर्भ आढळतो. तसंच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कडक भूमिका घेतल्याचं सुद्धा या पुस्तकात नमूद करण्यात आलंय. 26 डिसेंबर 1949 मध्ये गोविंद वल्लभ पंत यांनी नेहरूंच्या आदेशावरून तिथल्या मूर्ती हटवण्याचा आदेश जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांना दिला. पण न्याय दंडाधिकारी के नायर यांनी दंगलीची शक्यता पुढे करून आदेशाचं पालन करायला नकार दिला. नायर हे हिंदुत्ववादी विचारांचे असल्यानं त्यांनी नकार दिल्याचं पुस्तकात नमूद करण्यात आलंय. महंत दिग्विजयनाथ यांच्यापासून राम मंदिर आंदोलनाशी योगी आदित्यनाथ यांच्या गोरखनाथ पीठाचं नातं जोडलंय. गोरखनाथ पीठात प्रवेश केल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिर आंदोलनाविषयी थेट भूमिका घेतली. मुख्यमंत्री बनने के बाद जब मैं अयोध्या पहली बार गया तो मुझे स्पष्ट दिखाई देता था अयोध्या की उपेक्षा. और अयोध्या की उपेक्षा मुझे वही दिखी थी जैसे भगवान राम का वनवास जैसे दिखी थी. 1949 साली राम मंदिर आंदोलनाच्या दरम्यान रामलल्लाची मूर्ती प्रकट झाल्याचं बोललं गेलं. त्यानंतर या आंदोलनाचा विस्तार होत गेला. गोरखपूर मठाचे प्रमुख गुरु महंत अवैद्यनाथ हे 22 सप्टेंबर 1989 मध्ये राम मंदिर आंदोलनात सहभागी झाले. त्यानंतर या आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झाला. 22 सप्टेंबर 1989 म्हणजे 30 वर्षांपूर्वी. 22 सितंबर 1989 को महंत अवैधनाथ ने दिल्ली के वोट क्लब पर हिंदू संगठनों की एक महासभा बुलाई. इस महासभा में प्रस्ताव पास किया गया कि राम जन्मभूमि पर हिंदुओं का अधिकार पहले से था और आगे भी रहेगा. इसी महासभा में शिलान्यास की तारीख भी तय की गई. वो तारीख थी 9 नवंबर 1989. 1989 मध्ये राम मंदिर आंदोलन आता केवळ धार्मिक नाही तर राजकीय आंदोलन बनलं. भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणींनी रथयात्रा आणि सभांचं आयोजन करून राम मंदिर आंदोलनाला धार देण्याचा प्रयत्न केला. मंदिर आंदोलनाला राजकीय रंग आल्यानंतर तत्कालीन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारींनी अवैद्यनाथ यांची भेट घेतली. शांतनु गुप्ता यांच्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. नारायण दत्त तिवारींनी अवैद्यनाथ यांची भेट घेतली. मंदिर शिलान्यास टाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण अवैद्यनाथ मागे हटले नाही. 9 नोव्हेंबर 1989 मध्ये मंदिराच्या शिलान्यासाला सुरुवात झाली. 10 नोव्हेंबरला कमलेश्वर प्रसादच्या हस्ते मंदिराच्या पायाची पहिली शिळा रचली गेली. राम जन्मभूमीच्या ज्या कहाणीची सुरुवात
दिग्विजयनाथांच्या काळात मूर्तीच्या प्रतिष्ठापनेपासून सुरू झाली, त्याचा पाया त्यांचे शिष्य महंत अवैद्यनाथ यांनी घातला। महंत अवैधनाथ जी इस पूरे आंदोलन के अगुआ के रूप में थे। स्वर्गीय परमहंस रामचंद्र दास जी के दिगंबर अखाड़ा में वो रुकते थे गोरखपुर से आके, वहाँ पर रणनीति बनाते थे, संगठन को विस्तार करने के लिए विभिन्न प्रकार की तैयारियां करते थे। वो सब मंदिर आंदोलन के लिए बहुत पहले से जुड़े रहे। याच गुरु शिष्य परंपरेतील योगी आदित्यनाथांनी राम मंदिर आंदोलन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर राम मंदिर भूमिपूजनाच्या पूर्वसंध्येला अवघी अयोध्या नगरी नटलेली आहे। बुलेटिनमध्ये जाता पाहूयात तिथलीच काही दृश्य।